गोविंद पेटुरकर आणि सन्माननीय यशवंत गोविंद पेटुरकर यांच्या पवित्र अशा या निवासस्थानी कैलासवासी गोविंद बाबाजी पेटुरकर आणि कैलासवासी चंद्रभागा गोविंद पेटुरकर यांच्या सर्व पितृ अमावास्या श्राद्धाप्रित्यर्थ या ठिकाणी डबलवारी भजनाची सुसंधी आम्हा दोन्ही मुलांना या ठिकाणी दिली, त्याबद्दल मी प्रथमतः सन्माननीय गोपीचंद गोविंद पेटुरकर साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय यशवंत गोविंद पेटुरकर साहेब तसेच संपूर्ण पेंडुरकर कुटुंबीय सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. प्रथमतः मी आमची ओळख करून देतो. मी स्वतः बुवा व्यंकटेश शिनर, मुक्कामुंडी, पोस्ट बनसगा, तालुका देवगड आणि जिल्हा सिंधुदुर्ग, तसेच माझ्या जोडीला असणारे सन्माननीय ज्येष्ठ बुवा आमचे परममित्र सन्माननीय संदीप लोके, मुक्काम पोस्ट तिकडा, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, बुवाचे पखवाजवादक, कोरस मंडळी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. अशा या कार्यक्रमासाठी आम्हाला साऊंड सर्व्हिस सन्माननीय जयराम पेडणेकर अतिशय सुंदर साऊंड सर्व्हिस या ठिकाणी उपलब्ध करून दिले, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. तर आम्हा दोन्ही बुवांच्या वतीने येथे जमलेल्या तमाम भजन श्रोत्यांचे, भजन रसिकांचे मी शतशः आभार मानतोय. तसेच येथील ग्रामदेवता देव जवळनाथ देवीचे आशीर्वाद घेतोय. माझी ग्रामदेवता आई नीनादेवीचे आशीर्वाद घेतोय. संपूर्ण जगतात गणेशाला वंदन करून विद्येची देवता आई शारदा मातेला वंदन करून सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण
माझे सर्व मित्रमंडळी, आमचे पाहुणे, माझे मार्गदर्शक सर्वच या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांची नावं घेत नाही. एक तर कार्यक्रम लेट चालू झाला आणि श्राद्धाची भजनामध्ये तुका माहित आहे की 12च्या आतमध्ये मोकळली. या ठिकाणी मोतीराव फाटक तात्या तुम्हाला विनंती करतो, या ठिकाणी खुर्चीचा मान राखायचा आहे. ज्यांनी मला लहानपणापासून या भजन क्षेत्रामध्ये मार्गदर्शन आणि ज्यांची मदत लागली ते आमचे संत आम्ही पण मी दिसतो आमचे साथे असतील आमचे संतोष गुरु काका असतील सगळ्यांपुढे Ah
मोरया मोरया गोड हे नाम तुझे मोरया मोरया गोड हे नाम तुझे कृपा सागरा हेची माहेर माझे कृपा सागरा हेची माहेर माझे तुझी सोंडवा वाकुडी एकदंता तुझी सोंडवा वाकुडी एकदंता मला बुद्धी दे मोरया गुणवंता मला बुद्धी दे मोरया गुणवंता मला बुद्धी दे छत्रपती शिवाजी नादातल्या आदिनाथा देवा तुझो देवा तुझो श्री नीना देवी श्री गौना देवी श्री विमला देवी श्री महालक्ष्मी श्री गौरा देवी श्री घराई देवी श्री सती देवी श्री देवा देवी श्री भगवत देवी श्री कात्रा देवी श्री तुळजा भवानी श्री अंबा भवानी श्री मुंबा देवी श्री जरी मारी श्री जुलाई देवी सदा संतांचा करता करविता विघ्न हरता श्री गणपती गजानन करता करविता संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण हरिहर कैलासवासी महान चंद्रकांत बदम सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीमान कुंवरे प्रकाश पारकर धन्यवाद. या ठिकाणी प्रथमतः भजन करण्याची सुसंधी मला प्राप्त झाली. मनपूर्वक पेंडुरकर कुटुंबियांचे मनपूर्वक आभार मानतोय. प्रथमतः ज्या कामासाठी आलोय ते परमेश्वराचं नामस्मरण करूया. आमच्या गोपी साहेबांनी सांगितलेला जास्त काय बतावणी करीत राहू नको, चाली रोडवीत घ्यावा. पित्रा सगळी खाली येते ती वर जाते.
अगोदरच वॉर्निंग दिलेली आहे. जोडी अतिशय सुंदर ठेवला. माझ्या जोडीला आज संदीप लोके आहे. खरोखर मी माझं परम भाग्य समजतो. 2 वर्षात आमची काही जोडी नव्हती, पण आज तुमच्या मार्फत आमच्या बुवांची भेट झाली. मनपूर्वक आभार मानतोय. सारे ग पनी पनिसा पनिसा गारे नि पसानी पगरे गगरे सानी गुरु परमात्मा परे परमात्मा एक स्वर बदललो की राग बदलता. Hare
या ठिकाणी कैलासवासी गणपत बापू पेंडुरकर, कैलासवासी सौ लक्ष्मी गणपत पेंडुरकर यांच्या स्मरणार्थ माझ्यासाठी या ठिकाणी 151 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी गणपत बापू पेंडुरकर आणि कैलासवासी लक्ष्मी गणपत पेंडुरकर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभू दे अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे श्री दामोदर गणपत पेंडुरकर यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये, त्याचप्रमाणे आमचे मृदुंगमनी सागर कदम यांच्यासाठी 50 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्या ठिकाणी ध्यानाचा अभंग घेतोय. युट्यूब का टाकीत नाहीस ना? ठेवूया. पुढे अजून 2 महिन्यात बारवी भेटणार फणस गाव. तातो म्हणून ह्या जुना का घेता तात्या, ह्या पण एक पॉलिटिक्सच आहे. Yeah.
या ठिकाणी गजर घेतोय. आप्पा गोविंद पेंडुरकर, सन्माननीय आप्पा गोविंद पेंडुरकर यांच्याकडून या ठिकाणी 50 रुपयांचा पारितोषिक आलेले आहे, मनपूर्वक स्वीकारतोय. त्याचप्रमाणे कुमारी सायली पेंडुरकर हिच्या स्मरणार्थ सायलीची मावशी सौ वंदना यशवंत पेंडुरकर यांच्याकडून माझ्यासाठी हे 200 रुपयांचं पारितोषिक आलेले आहे, मनपूर्वक स्वीकारतोय. त्याचप्रमाणे कैलासवासी श्रीधर सदडेकर श्रीधर सदडेकर यांच्या स्मरणार्थ माझ्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे श्री यशवंत गोविंद पेंडुरकर यांच्याकडून हे 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, मनपूर्वक स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमका काय तुम्ही बक्षिसा देवा नाही देवा ह्यो काय तुमचा प्रश्न, आपण आमच्यासारख्या कलाकारांका तुमच्या टाळ्यो महत्वाच्यो. पैसे नाही दिला तरी चालत, पण देणाऱ्यांनी थांबवू नको, चालू ठेवा. मग काय त्या बघूया हळूहळू. बघा नवीन नवीन गाणी येतात आणि आम्हा बुवांका सुद्धा कालाय तस्मै नमः काळानुसार बदलता लागतात. आता आपलं गणपतीचा उत्सव गेलो, बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे देवा बघणार पुढची लग्नार जरा माणुसकीचा गुण वागणार. देवा बघणार पुढची लग्नार जरा माणुसकीचा गुण वागणार. नाव काढून नको दे कोरोनाचे, गेले दिवस हळदी नसता कायाचे, गेले वांदे लोकांच्या लग्नाचे, पोलिसांनी सुजवले हडुपायाचे. देवा बघणार पुढची लग्नार नवीन नवीन गाणी. आता एक नवीन गाणं आलेला तात्या, जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नहीं, जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल. धिटता धिटता धिट धिट धिटता कडदीन कडदीनता. तात्यांचं बघा, तात्यांका बघा ब्लड प्रेशर चालवत त्यांचं, कारण आमचा एकत्र कधी पटत नाही अजूनपर्यंत आणि ह्याच्या पुढे पटणार नाही. लोके बुवांगा उगा ठेवला नाही, पण त्यांनी केला आणि त्यावेळी म्हणजे खरोखर आमच्या तात्यांसाठी एकदा जोरदार टाळी होत आलं. त्यावेळी परशुराम मोरिये, परशुराम पाचाळ, चंद्रकांत कदम यांच्याबरोबर ते डबल बाऱ्या करायचे. म्हणजे ही खाऊची गोष्ट नाही आहे. पण आत्ताच्या पोरग्यांना काय नाही, 2 गाणी येली, एक भासवी घेतला की सुटलं कुम करू. काय रे तातोच सांगता आमचं. या ठिकाणी बेस्ट ऑफ लक भावा श्रीदेव रवळनाथ प्रसन्न नीनादेवी तुला उदंड आयुष्य देऊ दे. ह्या वर इंग्लिश लिहिला नाही. पुशर ऑफ ॲशूस गेम पबजी वाले. हा मी सुद्धा पबजी खेळतोय, कारण त्या दिवशी एकदा मी गाडी चालवत होतो, भाव माझ्या मागे बसलेलो आणि घेऊन हे ना पबजी चालू केला. मी गाडी चालवतोय आणि तो म्हणतो ए मार 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 दे का मार, हेल्मेट दे हेल्मेट दे. मी म्हटलं गाडी मी चालवते, हे काय हेल्मेट घेते का चालता. पबजी वाल्यांकडनं हे 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, मनपूर्वक स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नवीन नवीन गाणी येतात, पण आमच्या लोकेपणासाठी हे गाणं घेतो. जब तक सांसें चलेगी तुझको
जर तुम्ही समजून दिलास, कारण आजकाल 2020 जो जमानो हा आमने सामने बसायचा आणि इकडे बघ तुझे टाकते कानपडा फोडून ह्या सध्या चालू हा. पण तुम्ही खरोखर तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतोय की या ठिकाणी पारंपरिक डबलबारी भजनाचं आयोजन तुम्ही केलात. जास्त काय मी सुद्धा बोलणार नाही बुवांसाठी, कारण बुवा आमचे सध्या टॉप 5 मधले बुवा सिंधुदुर्गातले, आणि त्यांना मी बोलण्या इतपत मी मोठो नाही. पण बुवा काय बोलले तर तिसरी वारी माझी हात ह्याचा अर्थ आमका बोलू घेत नाही असा तो बुवा भाग नाही. पण काळ वेळ बघून भजन करू बाबा, कारण या कलियुगामध्ये आपल्याला जर परमेश्वराच्या जवळ जाण्याचं कुठलं साधन असेल तर हे हरिभजन आहे. कोणीतरी छान म्हटलंय काय रे, भजन भ म्हणजे भक्ती रसातून, ज म्हणजे जनमानसासमोर आणि न म्हणजे नतमस्तक करणं म्हणजे बुवा भजन. त्या परमेश्वराचं आपण नामस्मरण करूया. पांडुरंगाच्या भक्तीमध्ये संत तुकोबा गाजला. संत तुकोबा का गाजला? कारण त्याने पांडुरंगाची भक्ती केली. तुमका जर परमेश्वराचं जवळ जाण्याचं साधन कुठलं असं तर आई वडिलांची सेवा करा. प्रत्यक्ष पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली आणि कर्नाटक राज्यातून पंढरपुरामध्ये पांडुरंगाने आणलं. एवढी ही भक्तीमध्ये शक्ती आहे. पण तुमका काय नाही, 7 वाजले की आपलं सिरियली चालू झालो, मन उडू 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 उडू. त्याच्यानंतर आता 10:30ची सिरियल ती परत आली, गेलं होतंच त्याच बरा होतच कशा बरोबर. कारण जमानो बदललेलो त्यानुसार आमका सुद्धा बदलवता लागतात. आज आपण हे भजन कीर्तन नामस्मरण करतोय ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच. कारण महाराज नसते तर तुम्ही आम्ही भजन कीर्तन करू आज बुवा शिल्लक राहिला नसता. या ठिकाणी माझे मेहुणे जयसिंग आडेवरेकर या ठिकाणी आलेले आहेत. तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार. भगवान शान आहे, भगवान शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राचा, रायगड किल्ला या ठिकाणी
होऊन गेले भजनाचे मेहरुमानी त्यांच्या मागे वारसा जमिला प्रकाश भरला गोवानी आम्हाला गोवाला पाटील पंचाळ बघा पदमबुवा पंचाळ बुवा कोटकर बुवा पाटील बुवा कैलासवासी चिंतामणी पंचाळ बुवा आज भजनाचे मेरू झाले कारण त्यांनी त्या प्रकारची भजनं केली. आता आमचा काय तात्या शांत आहे तो म्हणता तू बाहेर भेट तुझा बघितलं या ठिकाणी विनोद चव्हाण बुवा यांच्यासारखी पेटी वाजवा ऋषिकेश कुडाळ सुरमई सोन्या माझ्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेल्या मनपूर्वक स्वीकारतो. त्यांच्यासारखी पेटी वाजून मागं काय जमत नाही आणि ते एवढं मोठं नाही तसा तुम्ही सांगताच म्हणतो. शंभर रुपयात एवढा अजून वाजवले असते पण अजून 100 तरी देऊ खावं एवढी माझी कला. या ठिकाणी बघा माझे सर्व सहकारी राजे ग्रुप उंडी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोय. 100 अंदाज ना जिथं चर्चा तुमची होणारी नावाला तुमच्या डिमांड आली ओ शेठ तुम्ही नादच केलाय ओ शेठ अक्षरशः वेळ लावला ह्या गाण्या सगळ्यांना बरोबर आता मी सुद्धा लहानपणी लय विषय तुमका सगळ्यांना माहीत असेल. माझ्या बरोबर काय जण वर्गात होते काय जण वर्गात माझ्या नव्हते. एकदा काय झालं मी लहान असताना इंग्लिशचा तास चालू होतो काय बुवांका वाईट मी बोलणार नाही. इंग्लिशचा तास सुरू असताना माका म्हाडाचा जेवण होता हो मी आपलं राहिले इस्ते फुकी त्याच्यामुळे लेट झालं. 11 वाजता शाळेत गेलं आणि इंग्लिशचा तास चालू होतो. मी आपलं वर्गात गेलाय म्हटला मे आय कमिंग मॅडम. मॅडम म्हणता येस कमिंग. आतमध्ये गेलं आणि बेंचवर बसलंय तर मॅडम म्हणता स्टँड अप. मी बाजूच्या विचारलं हे स्टँड अप म्हणजे काय. तो माका सांगता काय माहिती जरा उठवून बघ. मी आपलं वर उठलंही नाही. मॅडम का म्हटलं मॅडम काय. मॅडम म्हणता व्हाय आर यू लेट टुडे. काय सांगता व्हाय आर यू लेट टुडे. म्हटलं मॅडम लेट झालंय घराकडनं येईल तो थेट येईल लेट झालंय मॅडम म्हणता तुझा व्हायचा मालवणी चालणार नाही. आज इंग्लिश तो तासा तू इंग्लिश मध्ये काय ते सांग. म्हटलं मॅडम का सांगितलं व्हेरी सिंपल मॅडम काऊज हजबंड म्हणजे गायचो घो. बैला काय म्हणतात ते माका माहित नाही. काय सांगितलंय काऊज हजबंड कमिंग ही शिंगडा घुशिंग माय तांगडा आई लंगडा स्वयं लेट. मॅडम म्हणता वा बाबा हुशार. त्याच्यानंतर माझ्या बाजूके बसलेलो बुवा काय वाईट बोलणार नाही. तो बिचारो 2 दिवस शाळेत दिलेलो नाही. आणि मॅडमने विचारला काय रे हे जितू वर उभा राहा 2 दिवस झाले तू शाळेत का नाही आला. तर तो सांगता मॅडम माझी ना आजी वारली हो 2 दिवसापूर्वी माझी आजी वारली म्हणून मी शाळेत नाही जाय. मॅडम म्हणता अरे 2 महिन्यापूर्वी सुद्धा माका तू ह्याच कारण सांगितलं की तुझी आजी वारली म्हणून. तो ह्यो हुशार ह्यो काय सांगता मॅडम माझ्या आज्याचे ना 2 लग्न झालेली. ती मेली ती पहिली आणि ही आता दुसरी. तो जितू दुसरा होतो नाही तर बुवा सांगत त्या जितू बिचाऱ्या पण हा दुसरा. हा म्हणून काय म्हणतोय बघा
जाऊ नका बुवाजी आता तुम्हालाही चालणार तुमची दादागिरी या जगामध्ये गांधीजींनी गर्व केला मग भजनी बुवा असू दे कुठलाही कलाकार असू दे सगळे रसातळात गेले आज या कलियुगामध्ये एकाच गोष्टीची खंत वाटतं की आमचे चांगले चांगले तरुण पोरगे आहेत त्यांचे लग्न व्हायला नाही हो म्हणजे जो भजनी बुवा किंवा दुसरं कोणा त्याचा सोडा जे इंजिनियर डॉक्टर होत त्यांची सुद्धा वाईट परिस्थिती सध्या येते हो पूर्वी बघा लग्नासाठी मुलगी बघू जायचे तेव्हा 2-3 गाडी असायचो टेम्पो असायचो अगदी भराड सगळा पोरगी बघू का जायचा सुरुवातीत पण आता प्रथा बंद झाली आता फक्त नवऱ्याचो बापूस आणि नवऱ्याची आई ऍक्टिवा घेऊन जाणार टेम्पो गेले सगळे आता ऍक्टिवा घेऊन जाणार मुलीच्या घरात आणि मुलगी बिलगी बघणार आणि सांगणार अजून आपला फिक्स झालेला नाही तुम्ही बंबाबून काय करू नको अजून आपला फिक्स झालेला नाही कोणाक काय सांगायचा नाही मग ते सुद्धा सांगतात तुम्ही सुद्धा कोणाक सांगू नको 2 दिवसापूर्वी पळून गेली आत्ताची निघाला ह्यो सध्याचा जमाना पण ज्यांची लग्न झाली त्यांना लॉटरी लागली असा समजा बरोबर आहे ना कारण ह्या कलियुगात आता ती नवीन सिरियल दाखवतं ती पोरगेची घटस्फोट झालेली तो नवरो सोडून जाता बघा 8.5 का लागतात ती काय म्हणजे आता जमाना तोच लिहिलो आता शोधित राहायचा काय बघायचं नाही कॅलेंडर छापलेला असतात तरी ओरिजिनल घ्यायचा आता काय बघित राहायचं नाही मग काय म्हणते बघा पेंडुरकर कुटुंबियांसाठी सुवर्ण अक्षरामध्ये येण्यासारखा आजचा दिवस आहे खरोखरच कैलासवासी असा असता सगळा परतूचा लागता लिखाण असता एकीकडं आम्ही स्वतः एकीकडं खरोखरच बघा कारण कुणीतरी म्हटलेलं आहे कुठे स्वदेशी रामेश्वर कुठे स्वदेशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी खरोखरच आजचं हे कार्य कैलासवासी गोविंद बाबाजी पेंडुरकर आणि कैलासवासी चंद्रभागा गोविंद पेंडुरकर यांचा या ठिकाणी आपण आज सर्व पितृ अमावास्या निमित्ताने श्राद्ध घातला खरोखर आजचा तुमचा कार्यक्रम उत्तर प्रकारे पार पडलेलो अगदी कशाची काळजी करायची नाही कारण ज्याचा मागील ताट पूर्वज राजी त्याची माळार भाजी आपल्याकडे म्हणा ज्याचं पूर्वज खंबीर ते काय कशाची गरज नाही कारण कुठे स्वदेशी काशी तुमका खय जाऊची गरज नाही गाणगापुरात जाऊची गरज नाही पंढरपुरात जाऊची गरज नाही शनी शिंगणापुरात जाऊची गरज नाही तुळजापुरात जाऊची गरज नाही काशीत जाऊची गरज नाही जन्मात येऊन काय आपली काशी कमी झाली का काही जाऊची गरज नाही फक्त त्या पूर्वजांची सेवा करा तुमका काय कमी पडणार नाही कारण सध्या हे वाईट दिवस लॉकडाऊनचे आमच्यासारख्या कलाकारांची खूप बेकार परिस्थिती झाली हो कारण मी सुद्धा आता मुंबईत होते लॉकडाऊन असताना तुमका माहित असेल आणि लॉकडाऊन मधनं करणार काय हो रूम मधनं काही बाहेर जाऊ नाही बाहेर गेला तर पोलीस सुद्धा व्हायचं बाहेर रूम मधनं काही बाहेर पडले नाही एकदा असं झालं रात्री 11 वाजता मी आपलं झोपलं मोबाईल बघितच होतं तेवढ्या शेजारीने गेली रत्नागिरी वाली नर भावाजी भावाजी म्हटलं की जरा भीती वाटता ना म्हणा भावाजी करी दिली दरवाजे उघडले म्हटलं घ्या औषध झाला काय एवढ्या 11 वाजता बोंबाटल्या कशा तर माका म्हणता अहो नर भावाजी माझ्या नवऱ्याकना काय समजत नाही म्हटलं समजत नाही म्हणजे नक्की काय तर ती सांगता माझ्या नवऱ्याक जरा प्रेम करू शिकवा कसा प्रेम असता द्या
म्हटलं म्हणजे नक्की झाला काय, तर ती सांगता ह्यो बघा पिक्चर लागलो काजोलचो आणि शाहरुख खानचो कुछ कुछ होता है. तो बघा कसो प्रेम करता, भाडीत झाडीत बैलगाडीत खयच सोडित नाही, सगळीकडे प्रेम करता. त्याबरोबर तो ढवरो विलोने सांगता गो पुढे घ्या, अगो शाहरुख खान प्रेम करूच 5 करोड घेता, तू माका 5,000 दे, तू काय ह्याच्यापेक्षा चांगला करून दाखवतो असो तो सांगता माका. म्हणून काय म्हणते बघा, आज बुवा नाही करणार तुझी दादागिरी. धन्यवाद. जास्त काय बुवा काय मी वाईट बोललेलो नाही. होणारा होता लग्नाला त्याला मागे तू फिरू नको, तू पण सांगितलं खऱ्याची संगत खोट्याची धरू नको, येईल तू बसून तुझा येईल माणूस करत सोडू नको, तुझ्या हाती आहे डाबून सारा सारे खायला काढून दे.
आपले मनोरंजन करतील अशी मी अगदी तुमका 100% खात्री देते. पाया लावून या दोरी. आमचा कदमवाचा अभंग आहे. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आमचे मार्गदर्शक सन्माननीय उदय पाटील हे या ठिकाणी आलेले आहेत. एकदा जोरदार आमच्या पाटील साहेबांसाठी टाळ्या घेऊन जाऊ दे. कारण या पंचक्रोशीमध्ये असं एक गाव नाही जिथे आमचा उदय पाटील साहेबांचं नाव नाही. पाटील साहेब म्हटल्यानंतर पाया लावून या दोरी. पाया लावून या दोरी. घुंगरू बांधूया.